मुंबईला ड्रग्ज फ्री झोपडपट्टी मुक्त आणि अतिक्रमण मुक्त करून जागतिक दर्जाचं शहर बनवण्यासाठी राज्य सरकारनं व्यापक ॲक्शन प्लॅन जाहीर केलाय। प्रत्येक महापालिका रुग्णालयामध्ये डी ॲडिक्शन सेंटरपासून पुनर्विकास, प्रदूषण नियंत्रण आणि पायाभूत सुविधांपर्यंत सर्वसमावेशक निर्णय घेण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे। विकास कामांमध्ये पक्षीय राजकारण आणलं नाही, लोकप्रतिनिधींनी मांडलेल्या प्रश्नांना न्याय देणं ही शासनाची जबाबदारी असल्याचं सांगत मंजूर आर्थिक तरतुदींना मान्यता देण्यात आल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। एसआरए प्रकल्पांना गती देत रखडलेले प्रकल्प मार्गी लावले जाणार आहेत। बाळासाहेब ठाकरेंचं 40 लाख घरांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, अशी माहितीही शिंदेंनी यावेळी दिली आहे। तेव्हा पाहूया आपण शिंदेंचं हे मिशन मुंबई नेमकं काय आहे। उपमुख्यमंत्री शिंदेंचे मिशन मुंबई झोपडपट्टी मुक्त मुंबईसाठी आता पावलं उचलली जाणार आहेत। मुंबई खड्डे मुक्त करण्यासाठी मार्ग शोधले जाणार आहेत। पावसाळ्यात पाणी साचू नये यासाठी विशेष उपाययोजना केल्या जातील। मुंबई प्रदूषण मुक्त करण्यासाठी विकासकांनी सूचना पाळाव्यात असंही सांगण्यात आलंय। फुटपाथ मोकळे करण्यासाठी विशेष उपाययोजना करण्यात येतील। ड्रग्ज फ्री मुंबईसाठी योग्य ती पावलं आता उचलण्यात येतील। मुंबईकरांसाठी जे महत्त्वाचे मुद्दे त्याला हात घातल्या शिंदेंनी। मिशन मुंबई अंतर्गत वाहतूक कोंडी टाळण्यासाठी प्रयत्न असतील। महागड्या शस्त्रक्रिया, महात्मा फुले जन आरोग्य योजनेत समाविष्ट करण्यासाठी प्रयत्न, मुंबई खड्डे मुक्त करण्यासाठी मार्ग शोधले जातील आणि पावसाळ्यात पाणी साचू नये यासाठी विशेष उपाययोजना राबवण्यात येतील।